सो विल डू अ क्विक एक्टिविटी. जो भी आपके पास पेपर है उसके 4 पार्ट्स करना आहे आपको. आणि एक मॅट्रिक्स बनवूयात आपण. जे टॉप कॉर्नर वाला पार्ट आहे त्याला आपण एक अर्जंट नाव देऊया. जस्ट टायटल इट अर्जंट आणि नॉन अर्जंट or not urgent. And then at the side, important and non-important, not important. Yeah, so we are trying to make a matrix just like this. So we have 4 boxes starting from the first box: urgent, important, not urgent but important, then urgent but not important, and not urgent and not important. So basically what we would be doing while prioritizing, डिपेंडिंग की आता आपण डे साठी प्लॅन करतोय का, वीक साठी प्लॅन करतोय का, मंथ साठी प्लॅन करतोय, राईट. सो वेन एव्हर यू आर प्लॅनिंग युअर डे, यू कॅन पुट थिंग्स अकॉर्डिंग टू देअर क्रायटेरियाज. आणि मग त्याच्यातला जो अर्जंट इम्पॉर्टंट पार्ट आहे, दिस इज मस्ट टू डू ना, तर ती जी आहे ती फर्स्ट डू वाली लिस्ट असेल. देन नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट, यू नीड टू शेड्यूल इट, की त्याला आपण शेड्यूल करू शकतो. की फर्स्ट टू डू लिस्ट बनली, त्यामध्ये त्याच्यानंतर आपण छोटा छोटा पार्ट्स विल गिव्ह टू शेड्यूल, की आपण हे कसं शेड्यूल करू शकतो, ज्या गोष्टींना इम्पॉर्टन्स आहे पण अर्जंट नाहीये ना. then the third portion will be urgent and not important. In that you can put delegated things, like tasks that must get done but don't require any specific skill set. बट सम थिंग्स आर व्हेरी लाईक सब्जेक्टिव्ह. काही लोकांसाठी काही वेगळ्या म्हणजे प्रायोरिटीज असू शकतात. थोडा इथे तिथे होतं, लाईक वी कॅन टेक द थिंग्स इन टॉलरेशन, लाईक थोडासा टॉलरन्स ठेवतो आपण सगळ्या गोष्टींसाठी. अँड द फोर्थ पार्ट विल बी नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. सो वी वुड ट्राय टू डिलीट दॅट. ओके, so I guess it's clear ki how we can prioritize our things.